उद्धव ठाकरेंच्या पक्षात अस्वस्थता असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय भूकंपाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत असंतोष असल्याचा प्रतिदावा ठाकरेंच्या पक्षाकडून करण्यात आलाय। त्यामुळे राजकीय भूकंप नेमका कोणत्या सेनेत होणार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत। पाहणार आहोत स्पेशल रिपोर्ट। ये पूरा ठाकरे गुट ही असंतुष्ट है। आप क्या बात कर रहे हो? ठाकरे गटाची चिंता देवेंद्र फडणवीस तुम्ही अजिबात घेऊ नका। शिवसेनेतील फुटीनंतर भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील राजकीय संघर्ष पेटलाय। दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदावे केले जात आहेत। उद्धव ठाकरेंच्या पक्षातील काही नेते राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती। आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा दावा केल्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले। ये पूरा ठाकरे गुट ही असंतुष्ट है। आप क्या बात कर रहे हो? पूरा गुट असंतुष्ट है। वहाँ जितनी असंतुष्टि वहाँ पर है और कहीं नहीं है। देवेंद्र फडणवीसांच्या या सूचक इशाऱ्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जातात। गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेत झालेल्या बंडाची पुनरावृत्ती होणार का अशी चर्चा सुरू झाली। तर ठाकरेंच्या पक्षाने फडणवीसांच्या त्या दाव्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। ठाकरे गटाची चिंता देवेंद्र फडणवीस तुम्ही अजिबात घेऊ नका, अजिबात नको। तुमचे इथले चंद्रकांत दादा पाटील एकीकडे बोलतायत, दुसरीकडे बावनकुळे तिसरीकडे बोलतायत आणि एक ना धड भारावर चिंता करून तुमचा जो भाजपात चाललेला आहे आणि खास करून मिंदे गटाला बरोबर घेतल्यानंतर भाजपला जी पनवती लागलेली आहे त्याची आधी काळजी करावी देवेंद्र फडणवीस यांनी। शिंदेंच्या नेतृत्वातील काही आमदार खासदार अस्वस्थ असल्याचा प्रतिदावा ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आलाय। तसंच सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत अस्वस्थता वाढल्याचा दावा ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांकडून करण्यात आलाय। 22 आमदार आणि 9 खासदार जे मिंदे गटाचे हे आहेतच आमच्या संपर्कामध्ये, पण गद्दारी करणाऱ्यांना मातोश्रीचे दरवाजे उघडले जाणार नाही। शिवसेनेतील बंडानंतर 40 आमदार आणि 13 खासदारांनी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेची वाट धरली, पण आता काही आमदार आणि खासदार पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला जातोय। ठाकरेंच्या पक्षात असंतोष वाढल्याचा प्रतिदावा करण्यात आलाय। या दाव्या प्रतिदाव्यात भाजपनं उडी घेतल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाविकास आघाडीमध्ये राजकीय